नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। तर आम्ही आलोय वाडदैमध्ये। आमच्या वरती म्हणजे साखरेगाव सोडून वरती साईडला वाडदै म्हणून गाव आहे, तिथे पाणी आहे मित्रांनो। म्हणजे नदी आहे, तिच्या वर्षाच्या 12 महिने पाणी असतं। आमच्याकडे तर पाणी सुकलंय सर्व आणि आता इकडे पाणी आहे म्हणून इकडे आंघोळीसाठी आलो होतो। मुंबईकरी आले होते, हे बघा हा आमचा मुंबईकरी पियुल गाणेकर। तर त्यासोबत आलो होतो आणि तिकडे पोरा आंघोळ करतायत। मी पण भिजूनच आलोय, मधी ब्लॉग शूट करता आला नाही म्हणून डायरेक्ट आता आंघोळ केली आणि उतरलोय आणि बाहेर आलो तेव्हा ब्लॉग करतोय। तर मित्रांनो हे बघा इथे पाणी आहे अजून। तर वर्षाचे 12 महिने पाणी असतो आणि पाणी एकदम थंड आहे मित्रांनो। तर म्हणून आम्ही आंघोळीसाठी आलो होतो। ऊन खूप पडतंय, तर त्यासाठी आलो आंघोळीला। तर चला मित्रांनो, पुढचा ब्लॉग एन्जॉय करा, चला। तर मित्रांनो आम्हाला आंघोळ करून मगापासून 1 तास झाला आणि मगापासून खूपतोय पाण्यात, रील बी शूट केले। तर आता हे बघा ही पोरं आंघोळ करतात अजून। तर मित्रांनो आलो होतो आंघोळीसाठी आणि आता निघतोय घरी। तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा। तर चला आता निघतो घराच्या दिशेने, 1-1.5 तास झाला आम्हाला आंघोळ करून। तर चला जाऊया। तर मित्रांनो हा इथला व्ह्यू आहे, पाणी वगैरे मस्त आहे, एकदम हिरवळ आहे पाणी, कारण वर्षाचे 12 महिने असतो आणि इथे वरती पानं वगैरे आहेत म्हणून ती झाडं वगैरे आहेत खूप, त्यामुळे पानं वगैरे पडल्यावर तो पाणी हिरवं होतं। तर हे बघा इथलं नॅचरल ब्युटी, नॅचरलिटी आहे इथे, म्हणजे कोणाचं घर नाही काय नाही, लोक येतात आंघोळ वगैरे करायला। घरं वगैरे आहेत ती एकदम वरच्या साईडला आहेत, हे कमीत कमी खाली 1 ते 1.5 किलोमीटर खाली आहे ही नदी वरती। तर मित्रांनो हे बघा आम्ही आलो आंघोळ करून वरती, 1-1.5 तास होतो आंघोळ करत। ते पुढे गेले, त्यांनी माझा एक मित्र आहे तो रोहित घाणेकर, तो गेलाय त्याच्या मामीच्याकडे, म्हणजे इथेच राहते त्याची मामी, तो तिथे भेटायला गेलाय। तर आम्ही बाहेर आहोत, हा एक बारक्या आणि मी। तर चला मित्रांनो आता हा ब्लॉग इथेच एंड करूया। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा। तर चला मी भेटतो तुम्हाला अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, बाय।